नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो बघा, जिल्हा परिषद भरती चालू आहे बघा मित्रांनो. तर 18 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या कनिष्ठ सहाय्यक पेपरमधील काही प्रश्न आपण बघणार आहोत. तुम्हाला हे नेक्स्ट पेपरमध्ये जरूर नक्की उपयोगी येतील. तर चला बघूया क्वेश्चन्स. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन आले होते की महाराष्ट्राचा पर्यटनमध्ये हिस्सा किती आहे. महाराष्ट्राचा देशाच्या पर्यटनमध्ये हिस्सा किती आहे. तर बघा मित्रांनो, 7% हिस्सा आहे महाराष्ट्राच्या पर्यटनचा भारतातील हिस्सा. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन होता की भारतातील पहिले पर्यटन धोरण कधी जाहीर करण्यात आले. भारतात जे पहिले पर्यटन धोरण होते ते कधी जाहीर करण्यात आले. त्याचं करेक्ट आन्सर बघा मित्रांनो, 1982 मध्ये भारतात पहिले पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन तिसरा, अयोध्येत यावर्षी दिवाळीला किती दिवे लावले. तर मित्रांनो, अयोध्येत यावर्षी दिवाळीला किती दिवे लावून विक्रम करण्यात आला. त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन आहे 22.30 लाख दिवे लावून अयोध्येत यावर्षी विक्रम करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, MIDC चे CEO कोण आहेत. MIDC चे CEO कोण आहेत. याचा आन्सर आहे बघा मित्रांनो, डॉक्टर विपिन शर्मा. डॉक्टर विपिन शर्मा हे MIDC चे CEO आहेत, करंट CEO. क्वेश्चन नंबर 5, द्राक्षाची राजधानी म्हणून कोणत्या जागेला ओळखले जाते. त्याचा करेक्ट आन्सर मित्रांनो, नाशिक. नाशिकला द्राक्षाची राजधानी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली. तर बघा मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने. क्वेश्चन नंबर 7, वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा कोण आहे. तर बघा मित्रांनो, वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा ठरला आहे बघा मित्रांनो, मोहम्मद शामी. मोहम्मद शामी हा सर्वात जास्त विकेट घेणारा ठरला आहे वर्ल्ड कप मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो, कोणते अभयारण्य राज्यात नाही आहे. तर कोणते अभयारण्य महाराष्ट्र राज्यात नाही आहे. तर याकरता बघा मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व अभयारण्य माहीत असले पाहिजे. ऑप्शन मधले कोणते अभयारण्य नाही हे तुम्हाला सिलेक्ट करायला हवं. तर याचे आन्सर तुम्ही स्वतःला ठरवावं लागेल, कारण की तुम्हाला जास्त मॅक्झिमम सगळेच अभयारण्य माहीत असेल तरच तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. क्वेश्चन नंबर 9, ऊर्जा संवर्धन दिन कोणता आहे भारतातील. त्याचा करेक्ट आन्सर 14 डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिन म्हणून ठरवला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, आनंदी कर्मचारी रँक मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे. तर बघा मित्रांनो, विश्व स्तरावर भारताचा कितवा नंबर आहे ज्याचे कर्मचारी हे आनंदी असतात. तर बघा मित्रांनो, उत्तर आहे सेकंड नंबरवर आहे भारत आनंद कर्मचारीच्या आनंदामध्ये. क्वेश्चन नंबर 11, कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून त्याला कोळसा राजधानी म्हणतात. तर भारतातील कोळसा राजधानी कोणाला म्हणतात. तर धनबादला भारतातील कोळसा राजधानी म्हणतात. क्वेश्चन नंबर 12, राजमा GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला आहे. राजमाबद्दल जो GI टॅग आहे तो कोणत्या राज्याला मिळाला आहे. तर जम्मू काश्मीर राज्याला मिळाला आहे बघा मित्रांनो. व कोणत्या राजमाला मिळाला. तर भद्रवाह राजमा GI टॅग मिळालेला आहे जम्मू काश्मीरच्या. तर बघा मित्रांनो, असे क्वेश्चन होते. असेच क्वेश्चन करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.